Straight. Focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी. हो दे या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निर्मीन माये. Slowly open your eyes. एटीन चॅप्टर आपण काल त्याग आणि संन्यास याच्याबद्दल चर्चा झाली. नंतर त्याग, तामसिक त्याग आणि राजसिक त्याग याच्याबद्दल आपण काल ऐकलं. आज बघूया. ऑब्विसली आता मग कुठला सात्विक त्याग असणार ना, बघूया. हा, तरी स्वाधिकाराचे निनावे जो जे वाटिया आले स्वभावे. ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्याजी मानसे. तैसेची पाणी दे आशे फळाची ये. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना. केलिया दोन्ही पतना हेतू होती. तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी. वाचूनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. आवडतीये फळी असारे साली आठोळी. त्यासाठी अवगळी फळाते कोंढी. तैसे कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा
अस्वादू आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. खूप इम्पॉर्टंट आहे, लिसन केअरफुली. तरी स्वधर्माच्या नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरव शृंगारुनी. जे विधीप्रमाणे तुमचा जो वर्ण आश्रम आहे, वर्ण म्हणजे काय, ब्राह्मण किंवा क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र, पण त्यांनी लिहिलं की जे वाटिया आले स्वभावे, जे नॅचरली तुमचं आहे. सो अगेन गुणांप्रमाणे वर्ण आहेत, बरोबर आहे ना. जर तुम्हाला खूप स्टडी करायला आवडतं आणि अध्यापन करावं आवडतं, तर ऑब्व्हियसली ते ब्राह्मणांसारखं आहे ना. मग ते जर गुण असतील, जे विधीप्रमाणे तुमच्या स्वभावाप्रमाणे, आणि जर ब्रह्मचर्यात अभ्यास, गृहस्थात घर घेऊन मुलांचा सांभाळ करणं, त्यांना सांभाळणं, शिक्षण देणं, आणि त्याच्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यास, असं आश्रम, 4 आश्रम आहेत आणि 4 वर्ण आहेत. तर जे वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जे कर्म आले, ती शृंगारासारखी करायची, एकदम ब्युटिफुली यू हॅव टू डू इट. पण ती करताना मी करतू असं तो परीज हे मी करतू असे ऐसा आठवू त्याची मानसे, पण मी करतोय हे त्याला लक्षातही राहत नाही. बेसिकली नो डुअरशिप. I am doing it. It's not there in the karmas that he or she is doing based on the varna and ashrama of his or her life. Right? तर तसं म्हणजे त्याला आणि असं केलं त्याने की मग त्याला फळाची अपेक्षा नाही राहत. मी केलंय असं जर आपण काही गोष्ट केली आणि आपलं नाव नाही आलं त्याच्यात, त्याला वाईट वाटतं ना, कारण आपल्याला वाटतं आपण केलं ते. पण जर मी केलंय हे आपण लक्षातच नाही ठेवलं, तर कोणी नाव नाही लिहिलं तरी आपल्याला वाईट नाही ना वाटणार. काही फळाची अपेक्षा इझिली एफर्टलेसली जाईल, कारण मी केलंय असा गर्व नसतो त्याचा. सो दॅट इज तसं करायला, तसं कर्म जे करतात. देन ही सेज, पै अवज्ञा आणि कामना मातेची ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना हेतू होती. Not listening to your mother and desiring for your mother, these both are really bad expectations. And if one has these, one does this, not following a mother's advice and having not so good thoughts about your mother, they both are the reasons for their fall. तसं तसंच हे आहे, जर आपण कर्तृत्व आणि फळ ही दोन गोष्टी जर ठेवल्या, तर ते पतनाचे कारण आहेत. Then he says, आवडतीया फळे असारे साली आठोळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी. फळ जर आपण घेतलं तर त्याचं साल आणि आतलं बी हे दोन्ही आपण टाकून देतो, पण ह्याचा अर्थ थोडा आपण पूर्ण फळ टाकायचा अर्थ नाही ना. त्याचं साल आणि बी हे टाकणं इज इम्पॉर्टंट. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीची नाव बंधू कर्माचा की. म्हणून कर्तृत्वचा मधू म्हणजे ॲरोगन्स की दॅट आय हॅव डन इट, आणि कर्मफळात एन्जॉय करण्याचं जे इंटेन्शन असतं, हे दोन्ही गोष्टी बंधनकारक असतात. कर्तृत्व आणि कर्मफळाचा आस्वाद घेण्याची इच्छा. ओके, कीप दिस इन माइंड. तरी या दोन्हीच्या विकी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहित क्रिया. म्हणून या दोन्हींच्या
तरी या दोन्हींच्या विषयी म्हणजे कर्मफळ आणि कर्तृत्व म्हणजे जसं वडील असतात ते मुलीविषयी काही कामवासना ठेवत नाही, तसे ही लोक आहेत जे कर्तृत्व आणि फळापेक्षा ठेवत नाहीत. त्यांना कधी दुःख त्यांच्या क्रिया केल्यामुळे लागत नाही. हा तो त्याग तरुवरू जो का मोक्ष फळ ये थोरू सात्विक ऐसा डगरू यासीची जगी. हा जो तरुवरू आहे, हा जो वृक्ष आहे, ह्याला मोक्षाचे फळ लागतं. आणि ह्या तरुवराचं नाव, ह्या वृक्षाचं नाव काय? त्याग. आणि ह्याला सात्विक त्याग असं म्हणतात. कर्तृत्व आणि फळत्याग ह्याला सात्विक त्याग असं म्हणतात. आता जाळुनी बीज जैसे झाड की जे निर्वंशे फळ त्यागुनी कर्म तैसे त्या त्याजिली जेणे. जसं कर्म त्याग केला, कर्मफळ त्याग केला की मग पुढे काही कर्म घडत नाहीत. तया लागता खे वो परिसी धातूची गंधी काळीमा जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. ही अशी कर्म केली की रज आणि तम गळून जातं आणि सत्व राहतं फक्त. मग सत्वे तेणे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथे मृगांबू सांज वेळे होय जैसे. ही अशी कर्म केली की आत्मबोधाची सकाळ होते. जसं मृगजळ संध्याकाळ झाली की मृगजळ जातं, तसं अज्ञान जातं. तैसा बुद्ध्यादिकान पुढा असतु विश्वास भासू या हा एवढा तो न देखे कवणी कडा आकाशू जैसे. तसा हा विश्वास भासू हा एवढा तो न देखे कवणी कडा आकाशू जैसे. मग हा जो विश्वाचा आभास आहे तो त्याच्या डोळ्यापुढून जातो. कधी सात्विक त्याग केला आणि मग सात्विक त्यागाप्रमाणे जसं त्याने कार्य केलं त्याच्यानंतर मग अज्ञान हळूहळू कमी होतं आणि मग विश्वाचा भास त्याच्या डोळ्यासमोर निघून जातो. म्हणून प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशले तिये व्योमांगी आभाळे जिरली जैसी. तैसे तयाची आदिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुख दुःखा उठी पडे ना तो. म्हणून प्राचीनाचे बळे आली कृत्ये कुशल अकुशले तिये व्योमांगी आभाळे जिरली जैसी. Because of the past, whatever karmas I use the word representing all the genders. Because of the past, whatever presently he has to do, he does, but he does not get affected by the happiness or the sorrow of it, of the results of it. म्हणून पूर्वकर्मांमुळे जे आलेली आहेत कर्म, आता पूर्वकर्म फळांमुळे त्याला आता जी कर्म करावी लागतात त्या कर्मांच्या फळांनी त्याला सुख आणि दुःख जे मिळतं त्याने त्याला अफेक्ट होत नाही, त्याच्यावर फरक नाही पडत. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का अशुभालागी होवावे द्वेषियाना. शुभ कर्म केलं की हर्ष आणि जे आवडतं कर्म केलं नाही की द्वेष किंवा दुःख असं त्याला होत नाही. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ते चॅप्टर 2 मध्ये होतं ना, तेच सांगतात. स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये पण होतं ते. तरी या विषयाच्या काही तया एकूही संदेहू नाही जैसा स्वप्नाच्या ठाई जागान नलिया म्हणून कर्माणी करता या द्वैत भावाची वार्ता
नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू. तेव्हा स्वप्नात ना उठलं कोणी तर तो जागृत अवस्थेत स्वप्नातलं काही जरी बघितलं असेल त्याला तर तो सत्यता मानतच नाही. तसं जो कोणी सात्विक त्याग तो त्याग करतो, त्याला कर्ता आणि कर्म हे द्वैत जे आहे, त्याचा त्याला आभासच नसतो, द्वैतच नसतं. फक्त ते आत्मतत्वच असतं. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिती सर्वथा आंधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. खूप इम्पॉर्टंट. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिती सर्वथा अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. अशी कर्मे, असं कर्म पार्था जर त्याजिली तर ते खरा त्याग आहे. पण जर असा त्याग नाही केला तर जर तुम्ही सगळा त्याग केला तरी तो बांधतोच. So it's not about the त्याग, it's about the सात्विक त्याग. It's not about giving up. It's about understanding what giving up is and then giving up. Not the karma, but the notion of the agency, that is doership. And when there is no agency, then there is no expectation of the fruits of the actions. So the agency that I am doing, and hence the fruits that I get because of I have done the action, when these both go away, that is giving up. ह्याला त्याग म्हणतात, सतत सात्विक त्याग. आणि इज व्हेरी क्लिअर. अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. Otherwise you give up anything, but it will only bind you. Some people have attachment to that. I have detached. Anyways, आणि हा गा सव्यगाची, आणि हा गा सव्यगाची मूर्तीची होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडे गा. आणि सव्यसाची अर्जुना, ज्यांना देह आहे आणि ते खंत करतात कर्माची, ते गावढळ आहेत. दे आर इग्नोरंट, दे आर इलिटरेट, दे आर स्ट्यूपिड. The people who have the body and say that they don't want to do karma are stupid. मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील घटू, केवता थातू पटू सांडील तो. जर मडकं म्हणाला मला माती नको तर मडकं राहील का? आणि जर कापड म्हणाला की मला तंतू नको तर कापड होईल का? देवीची वन्नित्वांगी आणि उभे उबगणे आगी, तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. तेव्हा जर आग म्हणाली की मला गरमपणा नको आणि दीप म्हणाला की मला प्रकाश नको, तर तो आग म्हणून आग राहील का? दीप म्हणून दीप राहील का? हिंगू त्रासिला घाणी तरी कैचे सुगंधत्वाणी, द्रवपण सांडूनी पाणी केवी राहे तो. पाणी म्हणाल की नाही मला फ्लुइड नाही व्हायचं, तर पाणी म्हणता येईल का? तैसे शरीराचे नियाभासे नांद तुझ बसे, तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मत्यागाचं तुम्ही कशी भाषा बोलू शकता? मी देह आहे ही जोपर्यंत तुमच्या मनात अंडरस्टँडिंग आहे, तोपर्यंत हाऊ कॅन यू गिव्ह अप कर्मस? इट इज ॲज गुड ॲज, कारण हा देह कर्मामुळे प्राप्त झालेला असतो. सो कर्म करणं हा स्वभाव आहे देहाचा. आपण लाविजेट्या म्हणून पुसोये, वेळोवेळा माघाली फेडी निडळा का करू ये गा. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजिले, परिकर्माची देह आतले ते का सांडे.
जर तुम्ही टिळा लावताय, तो बरोबर नाही लावला तर तुम्ही पुसू शकता. थोडा पुसा आणि चांगला लावू शकता. पण तुम्ही पूर्ण का का कपाळच वाकडं असेल तर यू कान्ट डू एनिथिंग. यू हॅव टू वर्क विथ इट. तसं म्हणतात, की "तैसे विहित स्वये आदरिले, म्हणून त्यजिले, परी कर्मची देह आतले ते का सांडे." तुम्ही विहित कर्म जे आहेत ते तुम्ही जरी सांडलीत, सोडलीत, पण देह राहण्यासाठी खाणं, पचन ही सगळी देह श्वासोश्वास तुम्ही करताच ना कर्म. नाहीतर देहच नाही राहणार. देह डज इट. आता हेच आहे. जे श्वासोच्छ्वासावरी होत निजेलिया ही वरी झोपल्यावर सुद्धा श्वासोच्छ्वास होतो. काही न करणे याची परी होती जयाची. काही करायची गरज नाही, पण होतं ना ते कर्म. या शरीराचे निमिसके कर्मची लागले असिके जिता मेलयान ठाके या रीती. ते त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म चालूच असतं. यया कर्मा ते सांडिती परी एकीची ते अवधारी जे करिता न जाईजे हारी फळाशेची या एकच करायचं कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा धरायची. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधुद्दीपे ते तर रजोज्ञाने लोपे व्याळ शंका. कर्मफळ आहे ना ईश्वराला अर्पण करायचं आणि त्याचा जेव्हा तुम्ही कर्मफळ ईश्वराला, काय सुंदर शब्द आहेत. हाऊ ब्युटिफुल इट इज रिटन. कर्मफळ ईश्वरी अर्पे, when we offer the fruits of our karma as an offering to the Guru or the Ishvara, tat prasade bodhu dipe, then the prasada is the knowledge. Bodha, uddipe, dawn of knowledge. Prasad. So why not give that fruits of our own karma to him? Because what we are going to get is amazing. सो असं नाही की हाऊ ब्युटिफुली की फक्त कर्म फळ सोडा, आपल्याला नेहमी काहीतरी पाहिजेच असतं ना. असं नाही देत आपण काहीच. प्रेम पाहिजे असतं म्हणून देतो. काहीतरी असतंच हवं. नुसतं देत नाही हो आपण. वी आर इंटू बिझनेस. राइट? मला काय आहे त्याच्यात? याचा विचार असतो ना नेहमी. सो ही इज ॲड्रेसिंग दॅट. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधुद्दीपे तेथे रजुज्ञाने लोपे व्याळ शंका. रजुज्ञान दोरीचं ज्ञान झालं की तिथे साप आहे हे अज्ञान जात. तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्थ्या तजिले जे ऐसे तै त्याजिले होय. आत्मबोध झाला की अविद्यामुळे अविद्याचा नाश होतो आणि कर्म पण जातं. म्हणून त्याच्यानंतर मग ते त्यागणं वगैरे, बिकॉज द एजन्सीज insistence that I am the agent or I am the doer goes away, then there is whole thing goes away of karma, the issue or the problem. म्हणून या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छेने नावरोगी विसावा जैसा. The one who gives up in this way is called त्यागी. तैसी कर्मिशिणे एकी की विसावो पाहे आणखी दांडेयाच घायबुकी धाडणे जैसे परी हे असो पुढती. तैसे कर्मिशिणे एकी किंवा की विसावो पाहे आणखी दांडेयाचे घाय बुकी धाडणे जैसे. काही जण काय करतात, ठीक आहे अरे लग्न करायचं, संसार करायचा, मुलांचं सांभाळ करायचं, हे त्याच्यापेक्षा आपण संन्यास घेऊ आणि एकदम निवांत राहू हिमालयामध्ये. जर आपण संन्यास घेत असू कर्मांपासून, कारण ही झंझट नको म्हणून, आणि
हिमालयात जाऊन बसून मग आपण आपलं जेवण करून आपलं तिकडे एक छोटं काहीतरी बांधून कोणाची काहीही जबाबदारी नाही ना आता. पण इट इज लाइक ही सेइंग तैसे कर्मी शिणे एक ह्याच्यात खूप शीण आहे, ह्याच्यात खूप त्रास आहे. म्हणून विसावो पाहे आणि की म्हणून दुसरीकडे विसावा आहे त्या कर्मांमध्ये कमी म्हणून ते जर केलं, तर दांडियाचे घाय बुकी धाडणे जैसे म्हणजे दांड्याचं मारणं सोडून बुक्क्यांचं मारणं ओके असं म्हणणं आहे. बेसिकली मार लागणारच. सी संन्यास घडायला पाहिजे कारण तुम्हाला आत्मतत्व हवं म्हणून. मला हे करायचं नाहीये म्हणून नाही. त्यामुळे खूप इम्पोर्टंट आहे. आणि कर्म तर करावं लागणारच. परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म कीप्स ऑन सेइंग म्हणून त्रिजगती हाच एक त्यागी आहे जो फळ त्याग करतो. ओके. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्म फळा गायया समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा. नाही एरवी तरी धनंजया हे कर्माचे फळ 3 टाइपचे असतात. तर नाही ते भोगायलाच लागतात. कारण आपण जर मी कर्म केलं असतं तर 3 प्रकारचे कर्मफळ मिळतात. ते सांडलं तरच बरं आहे कर्मफळ. नाहीतर 3 प्रकारचे आहे. हा आपणची वियुनी दुहिता की ना मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. जेव्हा वडील म्हणतात ही माझी नाही आहे कन्या, तेव्हा जावई म्हणतो ही माझी आहे. सो बेसिकली जेव्हा आपण सोडतो, तर दुसरं म्हणतो आहे, माझं आहे म्हणून. So जो म्हणतो आहे, त्याला त्याचं कर्मचं फळ मिळतं. जोपर्यंत मुलगी पित्याकडे असते, हे एक्झाम्पल घेतलं त्यांनी, तोपर्यंत मुलगी काही पण करते, तर पिता इज रिस्पॉन्सिबल. आणि एकदा दान केलं, की मग ती जबाबदारी जावईची होते. जावई शिरके त्याच्या डोक्यावर आहे ते आता असं. आपणची वियुनी दुहिता की ना मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके विषाचे आगार ही वाहती ते विकिता सुखेला भेजती येर निमाले जे घेती वेचोनी मोले. किंवा एखादं काहीतरी फळ ह्याने केलंय कुठलं तरी आणि ते फळ त्याने पिकवलंय पण ते फळ त्याने मोल देऊन विकलंय कोणाला तरी. मग ज्यांनी मोल घेतलंय ते फळाचं तो एन्जॉय करतो ते मोल काय पैसे असतील ते. पण ज्याने मोल देऊन ते आता त्याचे झालेत ती फळं ते जर खराब चांगले तर तो भोगणार. तैसे करता कर्म करू तैसा करता कर्म करू अकर्ता फळाशान धरू अकर्ता फळाशान धरू अकर्ता फळाशान धरू फळाची आशा न धरू एथ न शके आवरू दोहिते दोहिते कर्म वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षी तयाचे तेवी साधारण कर्माचे फळ घे तया. त्यामुळे जर जो कर्ता आहे तोच फळ भोगतो. अकर्ता फळाची अपेक्षा नाही धरत. जसं वाटेत एक वृक्ष आहे, त्याला फळं आहेत आणि एक चाललाय माणूस, तो बघत नाही फळं आहेत, तो आपला जातो. पण जर दुसरा जर त्याने जर फळ जर काढलं, तर तो हे माझं फळ आहे म्हणून मग तोच भोगणार. So basically whoever does the action, he or who thinks he does the action, he gets the fruit. फळते तया परी करूनी फळने घे तो जगांच्या कामी नरिघे जो त्रिविध जग वगे कर्म फळ हे जग फळांमुळेच झालेलं आहे. हे त्रिविध जे जग आहे स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ हे
ह्या फळांमुळेच झालेलं आहे, कर्मांच्या फळांमुळे. देव मनुष्य स्थावर, देव भूमी, मनुष्य भूमी आणि स्थावर म्हणजे दगड, वृक्ष वगैरे. तरी हे तीन प्रकारचे फळांनी झालेले आहेत. परी ते हे तव प्रकार कर्मफळ पै, हे 3 प्रकारचे कर्मफळ आहे. तेची एक गा अनिष्ट, एक अनिष्ट आहे. ही जी फळ आहेत, एक आय डोंट वॉन्ट दिस फ्रूट, आय डोंट लाइक दिस, अनिष्ट. एक ते केवळ इष्ट, वन इज व्हॉट इज आय लाइक, इष्ट म्हणजे आय लाइक. आणि एक इष्ट अनिष्ट, त्रिविध ऐसे, आणि एक इज आवडतं नाही आवडतं, दोन्ही असतात मिश्रित. इष्ट अनिष्ट, इष्ट इष्ट अनिष्ट. परी विषयामती बुद्धी, अंगी सुनी अविधी, प्रवर्तिती जे निषिद्धी, कुव्यापारी. पण ज्यांची ही फळांची 3 कॅटेगरीज, इष्ट अनिष्ट, अनिष्ट, इष्ट, इष्टानिष्ट, फळांची कॅटेगरी. पण जे कर्म करतात त्यांना त्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्या विषयांमध्ये बुद्धी आहे आणि ते त्या ऍक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, निषिद्ध ऍक्शन्स, कुव्यापारी, जिथे चांगलं कोणाला तरी वाईट करा, हे करा ते करा. तेथ कृमी कीट लोष्ट, हे देहला हता निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. ते अशी कर्म करतात पण त्यांना देह कृमीचा म्हणजे जर्म्स, कीटक असे देह मिळतात आणि ते अनिष्ट कर्मफळ असतं. पण ते तसं कर्म करतात म्हणून त्यांना तसं मिळतं. नो वन एल्स इज रिस्पॉन्सिबल. का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकारू पुढा सुता, सुकृत की जे पुसता, आमन्याते ते इंद्रादिक देवांची, देहला ही जती सव्यसाची, तया कर्मफळ इष्टाची प्रसिद्धी गा. आणि जे स्वधर्माप्रमाणे काम करतात, सगळ्या विधी फॉलो करतात, त्यांना आणि सुकृत करतात, त्यांना इंद्रादिक देवांचा देह मिळतो, इष्टफळ. त्याला इष्टफळ म्हणतात. आणि गोड आंबट मिळे, गोड आंबट मिळे, ते रसांतर फरसाळे, उठी दोही वेगळे, दोही जिणते. आणि चांगली वाईट दोन्ही कर्म करतात, बॅलन्स, त्यांना मनुष्य देहाचा, बेसिकली मनुष्य देह इज द बॅलन्स. जेव्हा चांगली आणि वाईट कर्मांचा बॅलन्स होतो तेव्हा मनुष्य जन्म होतो. and then whatever he does, it depends whether he'll go down, मग वृक्षासारखं he'll go down or he'll go up, and in that up he can go to that own self. ते आपल्याला आठवतं ना वृक्ष. रेच कुची योग वशे, होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे, असत्य जिणिजे, म्हणोनी समभागे शुभाशुभे, मिळवणी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे, ते मिश्रफळ, मनुष्यत्व लाभे मिश्रफळ. ऐसे त्रिविधया भागी, कर्मफळ मांडलेसे जगी, हे न संडी तयासी भोगी, जे सुदले आशा. हे नाही सांडू शकत, हे एक्सपिरियन्स करावंच लागतं, जे आधी कर्म केले त्याप्रमाणे कर्मफळ. हेत जीवेचे हातू फाटे, तव जेविता वाटे गोमटे, परिणामी शेवटे अवश्य मरण. जसं तुम्ही जेवण जेवाल तसं तुम्हाला त्याचा अनुभव होणार. कर्म जसे करणार तुम्ही तसं तुम्हाला फळ मिळणार. संवे चोर मैत्री चांग, जवन पाविजे ते डांग, सामान्य भली अंग न शिवे तव. तुम्ही चोराबरोबर मैत्री केली तर तुम्हाला तो लुबाडणारच. म्हणजे असं कसं बोलतो, अरे असं कसं लुबाडलं, तो चोर होता, लुबाडणारच. इट्स ऑल अबाउट व्हॉट यू डू. रिअली there is no reason to blame God. There is no reason to blame why we have what kind of family we have. What everything is because of our karma, of what we have done. Everything. We have to be responsible.
We are responsible for our own actions. Completely. 100%. तैसे कर्म करीती करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एक सरी पावती फळे. जे कर्म करतो शरीर त्याप्रमाणे फळ मागून मिळतात. मागून म्हणजे मागून नाही. इट फॉलोज. फ्रुट्स आर फॉलोड युअर ऍक्शन्स. समर्थू आणि ऋणिया मागो आणे बाईनिया न लोटे तैसे प्राणिया पडे तो भोगू. भोगायलाच लागतं कर्माची फळ. मग कणिसौनी कणू झडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. कणस असतो तो भूमीत पडतो मग परत त्याचं झाडून कणस होतो. सो दिस इज द सायकल. तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पावो पाय जणिजे जैसा. एक पाऊल टाकलं दुसरा पाऊल कसा ओलांडतो. फळ कर्म फळ कर्म फळ कर्म. किती एक्सप्लेन करतात ते. सुंदर किती एक्सप्लेन करतात. खरंच बाबा आपलं नशीब आहे. किती प्रेम असेल ना आपल्यावर की एवढं अगदी ते किती पोहोचलेले संत आहेत सगळे. आणि त्यांना काय वाटत असेल, काय बावळट माणसं आहेत ही. आणि किती अगदी साध्या भाषेत. आणि हे ऐकायला आपल्याला वेळ नसतो. खरंच ना. आपलं भाग्य आहे. ते फळांतरे वीत जाय चालता पावो पाय जिणिजे जैसा उतराची सांगडी ठाके ते ऐलीची थडी तेवी नमुकी जती ओढी भोग्याची पै साध्य साधन प्रकारे फळ भोगू तो पसरे एवं गोविले संसारे अत्यागी ते. जे त्यागी नसतात अत्यागी असतात ते ह्या संसारात असे गोवले जातात. फळ कर्म फळ कर्म इज टेलिंग अस. म्हणतात ना यू गेट इन टू द मॅट्रिक्स. इट्स डिफिकल्ट टू गेट आउट ऑफ द मॅट्रिक्स. ही इज टेलिंग अस द वे आउट. एरवी जायचिया फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशेन करणे केली जी. जाईचं फुल आहे ते फुलता फुलताच सुकतं. असं आहे ह्या लोकांचं कर्म करणं. कोणाचं ज्यांनी त्याग केलाय ते फळच येत नाही. असं करता करताच बीजची वरोसी वेचे ते वाढती कुळवाडी खाचे तेवी फळत्याग कर्माचे सारिले काम ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपा मृत तुषारे ससिन्नलेनी बोधे वोसरे द्वैत दैन्य. असं फळत्याग केला आणि मग कर्म केली की सत्वशुद्धी होते. आणि मग सत्वशुद्धी झाल्यावर गुरुकृपाचं तुषार अमृत पडतं. आणि मग हे द्वैत दैन्य ड्युअलिटी मध्ये नेहमी प्रॉब्लेम असतो. म्हणून काय दॅट इज ब्युटी. द्वैत दैन्य तेवा जगद भास विषे सुरे ते त्रिविध फळ नाशे येथ भोगता भोग्या पैसे निमाले हे. मग हे जगदाचाच आभास झाला. जगदाचा आभास झाला
एक मिनिट. ओके. जगदाचाच आभास जर थांबला तर कर्माचे 3 फळं पण ते पण नाश होतं आणि भोगता आणि भोग्यच एकत्र होतं. द एक्सपिरियन्सर or the enjoyer and the object of enjoyment become one. घडे ज्ञान प्रधानो हा ऐसा संन्यासू जया विरेशा ते फळभोग सोसा ते फळभोग सोसा मुकलेगा. So this is जो फळाची भोगा जो संन्यासी आहे तो फळाच्या भोगापासून त्या त्रासापासून मुक्त झाला असं. आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दीठी पैसे. सी जर आपल्याला असेल की नाही पण मला एन्जॉय करायचं, इट्स ओके टू टू फील दॅट वे. इट्स व्हेरी ओके टू फील दॅट वे. Like, no, I want to go and travel. It's really okay. But then travel with keeping in that mind that I'm not enjoying means not that. Understand what it means and then do the karma. Not saying don't enjoy. Identify the enjoyer. कारण स्वभावाप्रमाणे कर्मांप्रमाणे ते फळं येणारच. Because really when the doership goes away, you enjoy. In reality, you enjoy. It's not giving up, it's actually getting a lot. Giving up limitedness, is it a problem? No. To become unlimited, we have to give limitedness. That's what it is. आपल्याला द्यायला आवडत नाही काही, घ्यायला सगळं आवडतं. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुमचं छोटेपण द्या, मोठेपण घ्या. एक मोठेपण म्हणजे मीच सगळं आहे. ओके, मीच सगळं होण्यासाठी मी हा आहे हे सोडायला लागतं. दोन्ही नाही मिळत. मी हा पण आहे आणि सगळं पण आहे. आणि आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखणे आहे पडोनी गेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहाले या राती अंधारे उरे. जर भिंतच पडली तर त्याच्यावर काय चित्र होतं, काय होतं, काय बेसिकली तर अज्ञानच गेलं तर मग फळ काय आणि कर्म काय आणवलं. जे रूपची नाही उभे ते सावली कवाची काव्याची शोभे आसने विण बिंबे वदन केपा आरसे आरसे न विण बिंबे वदन केपा फिटलिया निद्रेची ठावो निद्रेचा ठावो कैचा कैचा स्वप्नासी प्रस्तावो मग तो साच का वावो कोण म्हणे तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येसीची नाही जिणे मातीयेचे कार्य कोणी घेपे दिजे म्हणून संन्यासी जे पाही कर्माची गोठी किजेल काही परी अविद्यान आपुला तेही आहे जैका जे कर्तेपणाचे नि थांबे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची राणीवे रचिलेसी जै ते तरी गा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा आपडे जै सी पश्चिमा पूर्वेसी गा का. कारण म्हणजे कॉज, हेतू, कार्य म्हणजे इफेक्ट. कार्य कारण, कॉज इफेक्ट. अविद्या मूळ कारण आहे, तेच गेलं तर कार्य
हे विश्व इफेक्ट इज नॉट एक्झिस्टिंग. कॉजच गेला तर मग इफेक्ट नाही ना. तसं जर अविद्यासी नाही जिणे मात येचे कार्य कोणे घेपे दिजे, अविद्याच नाहीये तर मग त्याचं कार्य कसं असेल. आणि ते कार्यच नाहीये, अविद्या आपली देही आहे जे का कर्तेपणाची थावे, मग कर्तेपण नसणार. अविद्या जर नाहीये तर मग कार्य नाहीये म्हणजे कर्म नाही. अविद्या काम कर्म असे ट्रियाड आहे. इग्नरन्स, डिझायर अँड ऍक्शन. अविद्या काम कर्म असं असतं. मग अविद्याच नाहीये मग काम नसणार. काम म्हणजे इच्छा नाही, इच्छा नाही मग ऍक्शन नाही. राईट. सो मग मग कर्तेपणा नाहीये. राईट. कर्तेपणा नाहीये. जर तसं असेल म्हणून कर्म आणि आत्मा ह्यांच्यात काही संबंधच नाहीये. जसं वन इज इन द ईस्ट अँड वन इज इन द वेस्ट असं त्यांनी सांगितलं. कर्म आणि आत्म्याचा काही समुच्चय नाही. दिस इज वेदांतींचा आहे. देर इज नो कनेक्शन बिटवीन कर्म अँड आत्मा. ओके. कर्म only happens when there is avidya. Avidya of true self. And that's why Atma doesn't have any doership. Anyways, I'm not going detail into it. So आता पूर्वेसी का नातरी आकाशा का आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुसी जैसी. जसं सूर्य आणि मृगजळ त्यांचा काही संबंध नाही. आकाश आणि आभाळ त्यांचा काही संबंध नाहीये. राईट. पांघरोनी नाहीचे उदक आणि नाहीची माझी खडक परी जाणोसी का वेगळीक कोडीची ते हो का उदकाजवळी परी सिनानीची ते बाबुळी काय संगास्तव काजळी दीपू म्हणे ये. दीप आणि काजळ ते एकत्र असतात पण काही संबंध नसतो त्यांचा. जरी चंद्रियाला आजाला कलंकू तरी चंद्रेसी नवे एकू आहे दिटी डोळ्या विवेकू अपाडू ते तुला नाना वाटा वाटे जातया बोगा बोगी वाहतया आरसिया आरिसा पाहतया आपुडा जे तुला पार्था गाते तुलयनी माने आत्मेनीसी कर्मसिने परी घेव विजे अज्ञाने ते कीर ऐसे. तसं आत्मा आणि कर्माचा काही संबंध नाहीये पण अज्ञानामुळे आत्मा मी करतो असं म्हणतो. ओके. विकाशे रवी ते उपजवी धृती अलिकरवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जिना जैसी पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणाची तैशिया करू पाचही तया कारणारूप. जसं जी सूर्य आहे ते एक्झाम्पल आधी पण दिलंय. तो आला की सगळे काम करतात पण ते सूर्यावर कर्तेपणा नसतं, दुसरे काम करतात त्याचं. तसं जे पाणी आहे त्याच्यावर जे साठतं जे हिरवळ शेवाळ जे साठतं ते पाणी नाही क्रिएट करत. पाणी इज नॉट द क्रिएटर ऑफ इट. पाणी इज द बेस ऑफ इट. त्याच्यावर ते काय असतं ते उगवतं वगैरे पण पाणीने त्याला जन्म नसतं दिलेला. पाण्यात जन्म झालेला. तसं आत्मा आहे. पुढे ती आत्मक्रिया. मग ही आत्मक्रिया अन्य कारणाची तैशिया बिकॉज ऑफ सम अदर रिझन करू पाचही तया कारणारूप. देर आर 5 थिंग्स बिकॉज ऑफ विच ऍक्ट but it appears that atma is act. There are 5 things. पाचाही तया. ते त्याच्यामुळे ऍक्शन होते. तर काय ते माहित नाही. बघूया. आणि पाचही कारणे ती पाचही देर आर 5 causes for the action. तू ही जाणसील विपाये जे शास्त्रे उभवनी बाहे बोलती तया ते. तू हे शास्त्रात ऐकलंयस म्हणून तुला आता काय सांगू. ही 5 कारण आहेत. वेदरायाची राजधानी सांख्य वेदांतांच्या भुवनी निरूपणाच्या निशाणध्वनी गरजती तिये. रायाची राजधानी आय थिंक उपनिषद. वेदरायाची राजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी.
सांख्य वेदांतांच्या भुवनी निरूपणाच्या निशाणध्वनी गर्जती ती. जी कारण आहेत पाच, ही वेदांत, सांख्य, वेदराज्याच्या राजधानी दशी निशाणध्वनी गर्जती ती. इट्स स्पोकन व्हेरी क्लिअरली इन इट. जे सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हे जगी, सर्व सिद्धी लागी हिची मुद्दल आहे. दिस इज दी बेस और कॅपिटल. जेथ न सुवावा अभंगी आत्मराजू, पण आत्मराजू आहे ना, तर त्याला इट डझंट टच. या बोलाची डांगुरटी तिये प्रसिद्धीची आली किरीटी, म्हणून तुझ्या हण कर्णपुटी वसो हे काज. तुला तर हे माहितीच असेल. आणि मुखांतरी ऐकिजे जैसे कायसे हे ओझे, निचित्रत्न तुझे असता हाती. आता हे तुलाच हे कृष्ण अर्जुना सांग, तुलाच हे नॉलेज असताना मी आता काय सांगू. आरिसा पुढे मांडले या, काय लोकांची या डोळया, मानू द्यावा पाहावया आपुले निके. समोर जर आरसा असेल आणि तू स्वतःला बघू शकत असेल, तर तू काय दुसरे काय म्हणतात, दुसऱ्यांचे डोळे वापरणार का तू बघायला स्वतःला? नाही ना. तुझ्याच चिद्रत्न आहे. चित मीन्स कॉन्शियस ज्वेल is there within you. You can see yourself. Why should you look through others' eyes? मी कशाला सांगू, असं कृष्ण म्हणतोय अर्जुनाला. भक्त जैसे निजे तपाहे, तेथ तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. कृष्ण म्हणतात की भक्त जसा बघतो तसा देव होतो, आणि मी आता तुझं खेळणं झालंय रे अर्जुना, कृष्ण म्हण. ऐसे हे प्रति प्रीतीचे निवेगे, देव बोलता से नेघे, तव आनंदा माझी आंगे विरतसे येरू. हे असं बोलल्यावर अर्जुनाला एवढा आनंद झाला की तो स्वतःला विसरायला लागला. ते मी मज हरपून बसले ग सखे, मी मज हरपून बसले ग, मी मज हरपून. आहे ना एक सॉन्ग, भक्तिगीतच आहे आणि ते कृष्णाला बघून, यु नो. सो वेन यू फॉरगेट युअरसेल्फ, दॅट इज लव्ह, राईट. तेच झालं. हा आनंदामध्ये माझी हरपून गेला. चांदणीयाच्या पडी भरू होता सोमकांताचा डोंगरू, विघरोनी सरोवरू हा पाहे जैसा. आणि म्हणा की भक्त जैसेनी जेत पाहे, तेथे ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. तैसे सुख आणि अनुभूती, या भावांची मोडुनी भीती भिंती, आतले अर्जुन कृती सुखची जेथ. अमेझिंग. सुख आणि अनुभूती, हॅपीनेस अँड द एक्सपिरियन्स ऑफ हॅपीनेस. Happiness and experience of happiness, the wall between happiness and the experiencer and the experience of the happiness was broken down, and Arjuna became only happiness. सुख आणि सुखाची अनुभूती, या भावांची मोडुनी भिंती, आतले अर्जुन कृती सुखची जेथ. फक्त अर्जुन रिमेन सुख. तेथ समर्थू म्हणून देवा, अवकाशू जाहला आठवा, मग बुडतयाच्या धावा जीवे केला, अर्जुना येसणे धेडे, प्रज्ञा परेसी पुढे आले भरते वडे, ते कडुनी पुढती ते काढुनी पुढती, देवो म्हणे हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वता, तव श्वासुनी येर माथा तुकी येला, म्हणे जाणासी दातारा, मी तुझशी व्यक्ती शेजारा, उबगला आणि एकहारा, येवो पाहे तयाही ऐसा, लोभो देतसा जरी लालसा, तरी का जी घाली तसा
आड आड जीवा. ते तर श्रीकृष्ण म्हणतीन के अद्यापि नाही मा ठाऊके, वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. saying ki Arjun, he was becoming one with Krishna, but then Krishna took him a little bit outside so that he can get identified as Arjuna and sees the difference. But then Arjuna says ki, oh, I don't want to be separate from you. That time Krishna said, अरे चंद्र आणि तारका वेगळ्या आहेत का? The moon and the stars, they are not different. They're same. आणि हेही बोलुनी भावे, तुझ दाऊ आम्ही भिवो सॉरी, आणि हाही बोलुनी भावो, तुझ दाऊ आम्ही भिवो, जे रुसता बांधे थावो, ते प्रेम गाहे. एथ एकमेकांची खुणे, विसंवादू तवची जिणे, म्हणून असो हे बोलणे, ये ये विषयीचे, मग कैशी कैशी ते आता, बोलता होतो पंडुसुता, सर्व कर्म भिन्नता आत्मनेसी. तव अर्जुन म्हणे देव, माझी मनी चे स्वभावे, प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी, जे सकळ कर्मांचे बीज, कारण पंचक तुझ, सांगेन तुझ ऐसी पैज घेतली का, आणि आत्मया एथ काही सर्वता लागू नाही, ते पुढे पुढारलासी ते देई लहाणे माझे, या बोला विश्वेशे, म्हणितले तोषे बहुवसे, ये विषय धरणी बैसे ऐसे के जोडे, तरी अर्जुना निरूपिजेल, ते करी भाषे आतुल, परी मेचू हे होईजेल ऋणिया तुझ. What he's saying की okay, now you feel that you are different, पण जर एक दुसऱ्यावर रुसला, मग बोलणं नंतर वाढतं आणि त्याने प्रेम एक्सपिरियन्स होतं अजून. तसं आहे आपल्यामध्ये संवाद होणं. म्हणून हा डिफरन्स इज गुड. आपण एकच आहोत, पण दिस डिफरन्स इज गुड, सो वी कॅन एन्जॉय दिस, असं कृष्णाने लगेच त्याला सांगितलं, बिकॉज ही वॉज एक्सपिरियन्सिंग. मग कृष्ण त्याच्या अर्जुन त्याच्या शुद्धीवर आला आणि म्हणाला, ओके ओके, मग तुझे 5 कारण सांगितली होती जी कर्मांची रिझन आहे, ते सांग मला. तर हे ऐकल्यावर कृष्ण खूप खुश झाला की असा प्रश्न, असे प्रश्न विचारतो मला. तेव्हा अर्जुन म्हणे देवो, झाले 2 मिनिटं लागतील. झाले. तेव्हा अर्जुन म्हणे देवो, काही विसरले मागील भावो, ये गोठी की राखत आहो, मी तू पणजी. हेत श्रीकृष्ण म्हणती हो का, आता अवधानाचा पसरू, निका करुनिया ऐका, पुढारलो ते, तरी सत्याची गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा, होये बाहिरा करणी पाचे. खरंच सांगतो धनुर्धरा अर्जुना, हे कामाचं काम म्हणजे कर्माचं कारण आहे 5 गोष्टी, आणि 5 कारण दळवाडे, जिही कर्म कारू मांडे, ते हेतुस्तव पडे घडे, 5 आथी. येर आत्मतत्व उदासीन, आत्मतत्व डिटॅच आहे, उदासीन उत आसीन, इट्स अबव दॅट. तेना हेतु ना उपादान, इट इज नॉट द कॉज, आत्मतत्व इज नॉट द कॉज नॉर द मटेरियल कॉज, उपादान इज मटेरियल, इट्स नॉट द मटेरियल कॉज. ना अंगे करी संवाहन कार्य सिद्धीचे, तेत शुभाशुभी अंशी, निफसती कर्मे ऐसी, राती दिवो आकाशी, जिया परी तोय तेज धूमू, यया वायुसी संगमू, जालिया होया भ्रागमू, व्योमते नेणे, नाना काष्टी नाव मिळे, ते नावडेनी चळे, चालविजे अनिळे, उदकते साक्षी. नाना काष्टी नाव मिळे, वेगवेगळ्या लाकडांनी
वेगवेगळी लाकडं एकत्र येतात आणि त्याला नाव होतं आणि मग त्याला नावाडी चालवतो. चालविजे अनिळे. इट इज रन बाय एअर. अनिळे उदकते साक्षी. Water is Sakshi, and just an observer and the base. So wind is the one who makes it move, and lakda or the wood is the material cause, but water is the base. Without water, there is no movement. It's a beautiful example. का कवणे एके पिंडे वेचिता अवतरे भांडे. Without water, there is nothing to hold it. I'm sorry, not movement. Hold it. वेचिता अवतरे भांडे मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत कुलालांचे तेथ काय ते पृथ्वीयेचे आधार वाचुनी वेचे विचारी पाप. हेही असो लोकांची राहटी होतो आघविया कोण काम सवितया अंगा आले तैसे पांच हेतू मिळणी पांचेची ही कारणी की जे कर्म लतांची लावणी आत्मासी नाम आता तेची वेगळाली पाचही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोतिया जैसे. आता हे पाच एकत्र येऊन आणि मग कसं काय होतं ते मी तुला प्रॉपरली आता सांगतो. नीट ऐक. ते आपण उद्या ऐकू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Hari Om.